शिंगणापूर तालुका जत येथे सरपंच व गावच्या नेत्यांनी राष्ट्रीय पेयजल योजना व विविध कामात केला भ्रष्टाचार अशी माहिती शंकर येशू पांढरे ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली। यावेळी पांढरे म्हणाले की जत तालुका नेहमी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून हिणवला जात आहे। गावाचा विकास व्हावा या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पेयजल योजना शिंगणापूर येथे सुरू करण्यात आली, पण या योजनेत सरपंच व काही ठराविक सदस्य व गावच्या नेत्यांनी या सर्वांनी मिळून यात भ्रष्टाचार केला असून यामुळे या कामास खीळ बसली आहे व काही कामे निकृष्ट दर्जाचे झाले असून हे कामे ताबडतोब चांगल्या प्रकारे करून भ्रष्टाचाराला मुळासकट उपटण्यात यावे, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे शिंगणापूर ग्रामस्थ यांच्या वतीने सह्यांचे निवेदन देण्यात आले। तरी गावातील शासकीय कामे चांगल्या प्रकारे उच्च प्रतीचे कामे करण्यात यावे असे ग्रामपंचायत सदस्य पांढरे व ग्रामस्थातून बोलले जात आहे। संभाजी शिंदे 11 वर्ष झाली टाकी बांधून, पण टाकीला काही पाणी आलेलं नाही। आपल्याकडून पाणीपट्टी भरून घेतलेली आणि सध्या आपली तक्रार आहे, आपल्याला पाण्याची गरज आहे, आम्हाला प्यायला पाणी नाही। जर तुम्हाला लवकरात लवकर पाणी सोडणार असेल तर ठीक आहे, नाहीतर पुढे कारवाई आम्ही करत राहणार। तिरकं झालेलं आहे, व्यवस्थित काही झालेलं नाही, पाणी काय आलेलं नाही, तरी पण ग्रामपंचायत ह्याची काही दखल घेत नाही आणि त्यांचा विशेष असा आहे की टाकी ग्रामपंचायत ताब्यात आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विचारा गेलं तर पण तिने आपलं ऐकून घेत नाही। सदस्य शंकर येशू पांढरे आज 11 वर्ष होऊन गेली। हे लोक पाणी पाणी म्हणून तरमळते। या गावातल्या पुढाऱ्यांनी ह्यांच्यात ताब्यात टाकी घेऊन सोसायटी पंचायतीनं आणि लोकांना फसवण्यात आहे ती आणि ह्याची चौकशी पूर्ण व्हावं। तिरकीट टाकी झाल्या आणि ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्या। नाही माहिती जर जे लोक देत नाही म्हणायला तयार नाही, मी जाऊन 2 महिने झाले हेल्पाट घालतो ग्रामपंचायत, आमच्याकडे काय कागदपत्र नाहीत म्हणून त्यांनी फर्स्ट आमच्याकडे पत्र दिले, याची चौकशी पूर्ण व्हावं एवढी विनंती माझी आहे। मी पुढची कारवाई ही जनता घेऊन येऊन आंदोलन करणार तहसीलदार कार्यालयावर। वीरा पांडुरंग शिंदे, आम्हाला 11 वर्ष झाली टाकी बांधून 11 वर्ष झाली, ते आम्हाला पाणी प्यायला नाही अजून। सध्या आम्हाला पाणी आता एवढं पाऊस पडून आम्हाला पाणी कॅनलचं बी नाही, याचं बी नाही आणि या पाण्याच्या टाकीचं बी नाही, अशामुळे आम्ही पाण्याला दुसऱ्याच्या बोरचं पाणी आणतोय। या टाकीचं पाणी लवकर आम्हाला मिळून नसलं तर आम्ही पुढे कारवाई करू शकतो, नाही तुम्ही तो सुविधा करताच तर करा। राष्ट्रीय पेयजल झालेलं काम आहे हे असंच करून 11 वर्ष झाले बांधलेली टाकी, पाणी नाही, पाईपलाईन नाही, काय नाही, पाणी नाही, हे नाही, इथला नळ नाही, त्यातला नळ नाही। काम करताना ग्रामपंचायतीमध्ये ताब्यात घेतलेले आहेत, तिने सांगते ग्रामपंचायत आमच्यात नाही, हिने सांगते दुसरंच, आम्हाला काही कळत नाही वळत नाही। आम्ही पार गावाच्या खालीकडल्या बाजूला आहे, आम्हाला टाकी बांधून दिल्या, पाणी आज येते उद्या येते, 2-3दा हिने इलेक्शन घालून निवडून आले आणि तरी बी आम्हाला पाणी नाही। तरी बी आम्ही आता दुष्काळ तर आता पाणी कुठे प्यायलं आहे, आमचं काय ऊस नाही, हळद नाही, काय नाही आम्हाला।